नमस्कार मैत्रिणींनो, आज आम्ही एक व्हिडिओची सुरुवात करतो आहे एक सत्यनारायणच्या पूजापासनं. कारण श्रावण महिना चालू आहे आणि त्यात काय आम्ही दरवर्षी श्रावणात पूजा घालतो. पण आज म्हणजे स्पेशल म्हणजे माझ्या मुलीचा वाढदिवस पण होता, म्हणून तिच्या हातून आपली सत्यनारायणची कथा करून घ्यायची होती, पूजा करून घ्यायची होती, म्हणून आम्ही 20 ऑगस्टला ही पूजा घालतो आहे. तर आता ही सुरुवात झाली म्हणजे तयारी करतो आहे आम्ही सगळी. आपले सगळे पूजाचं बघा हे सगळं सामान आणून ठेवलं आहे. जेही आपले गुरुजीने सांगितलं होतं आम्हाला पूजेचं साहित्य सगळं ते आम्ही सर्व घेऊन आलो आहे. आम्हीच सर्व साहित्य आणलं आहे बघा. फळं आहेत, सगळं काही आहे त्यामध्ये. आणि आता हे केळीचे खांब पण माझ्या मुलांनी बांधून दिलेत आणि आता त्या फक्त रांगोळी काढते मी. कारण ते गुरुजी येतील ना, त्यांना वेळ कमी असतो आताच्या गुरुजींना, ते खूप बिझी आहेत सगळे श्रावणमध्ये. कारण ते एक तर येतच नव्हते. आमचे हे कल्याणचे गुरुजी आहेत जे जुने आम्ही कितीतरी वर्षापासून आम्ही पूजा घालतो आहे, तेव्हा सुरुवातीपासून आम्ही तेच एकच गुरुजी येतात. तर ते आता ठाण्यालाही त्यांना आम्ही बोलवतो. आधी कल्याणला यायचे ते आमच्याकडे, पण आता आम्ही इथेही बोलवतो, म्हणून त्यांना बोलवलं आहे. तर ते येतील, त्यांच्याकडे वेळ कमी असतो, म्हणून आम्ही सर्व तयारी करून ठेवतो बघा. आता खांबही बांधून ठेवलेत, आता ही रांगोळी काढून ठेवतो आहे आणि सगळं तयारी आणून ठेवून दिली आहेत जवळ, म्हणजे ते येतील आणि पटपट पूजा करून जातील. कारण त्यांना वेळ खूप कमी असतो त्यांच्याकडे, लांबून पण येतात ना ते कल्याणवरनं, म्हणून आम्ही सगळी तयारी करतो आहे बघा. हे खांबं पण इतकी महाग मिळाली आहेत ना, कारण श्रावण चालू आहे, तर त्यामुळे हे ना 150 रुपयाची खांबं मिळाली आहेत आता इथे. आणि तेही जांभळी नाक्याला जावं लागतं. हे सर्व वस्तू काही साहित्य का फळं आहेत, हे केळी आहेत, आम्ही 2 समया हे बघा, ह्या सगळ्या आहे ना ताटामध्ये पूजेचं हे पण काढून ठेवतात. ते हळदी कुंकू चंदन अष्टगंध, परत आपलं बुका कापूर दिवा वाती करून सर्व त्यांनी अगदी तयारी करून ठेवली आहे. हे बघा, हे सगळे ना साहित्यामध्ये आलेले होते पॅकेट. ते हळदी कुंकू त्यांनी सगळं वाट्यांमध्ये काढून ठेवलं, कारण ते गुरुजींना अजिबात वेळ नाही, त्यांना दुसरीकडे पूजेला जायचं होतं आणखी परत. ते बोलले आवरून आम्ही ना दुसरीकडे पूजेला जाणार म्हणून. हे बघा, गुड खोबरं आहे, लाल कापड आहेत, वाती आहेत आणि हे समया घासून स्वच्छ करून अगदी सगळं त्यांनी बघा हे प्लेटमध्ये पूर्ण रेडी करून ठेवलं होतं. फुलं तुळस तोडून ठेवली, फुलं करून ठेवले. हे बघा, आम्ही आता हे तोरण पण लावून दिले दाराला आमच्या. तोरण केलं, रांगोळी काढली बाहेर आणि आसनं पण टाकून ठेवले, म्हणजे गुरुजींना यायचं आणि फक्त बसायचं आहे त्याच्यावरती. इतकं तयारी आम्ही सर्व करून ठेवली होती. आणि सकाळीच येणार होते, 9ला येणार होते आमचे गुरुजी पूजेला, पण ते बरोबर आले 9 सव्वा 9ला येऊन गेले होते घरी. आता हे बघा, हे बाळकृष्णही काढून ठेवलेत, दुर्वा काढून ठेवल्यात आणि बेलपत्र काढून ठेवलेत, फुलांचे हार करून ठेवले फोटोला, सत्यनारायणच्या फोटोला. हे बघा, तांदूळ बुक्का अष्टगंध घंटी, 2 तांबेत आपले पळी. आता पूजेचं साहित्य होतं, प्रसादाची तयारी करत होतो आम्ही, अगदी आणून ठेवलं होतं सर्व. आता हे बघा, डहाळे पण लावून झाले दाराला, तोरण पण लावून झालं, रांगोळी काढून झाली आमची. आणि हे बघा, हे गुरुजी आलेले आहेत बघा आता, आणि लांबून आलेत बिचारे, कल्याणवरून आलेत आमच्याकडे. आणि ते आता त्यांनी ते देवाजवळ सगळी मांडणी करतात आहे सत्यनारायणाची. हे बघा, कळस ठेवला त्यांनी, फोटो ठेवला सत्यनारायणचा, परत त्याला हार तर आम्ही रेडी करून ठेवला होता. आणि त्यांना मदत करत होता माझा मुलगा, म्हणजे ते मागत होते सर्व वस्तू. ते एका जागेवर बसले, आम्ही तिथेच ठेवलं होतं सर्व साहित्य, पण तरीही त्यांना ते एक मागत होते आणि आम्ही सर्व त्याला माझा मुलगा देत होता. काही ते मागच्या गप्पा सांगत होते की कल्याणला असं होतं, तुमच्या ठाण्याला आता खूप बरंच लांब पडतं तुमचं घर आणि गर्दी पण खूप असते, आम्हाला यायलाच बराच वेळ लागून जातो, इतक्या लांबून यायचं म्हटलं तर आम्हालाही आता जमत नाही, पण तुम्ही आमचे खूप जुने आहेत ओळख, म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो, असे ते गुरुजी बोलत होते. आधी त्यांचे ना बाबा यायचे आमच्याकडे, आता त्यांचे बाबा राहिले नाहीत, पण आता त्यांचा मुलगा येतो आमच्याकडे पूजेला बघा. त्यांचे वडील यायचे आमच्याकडे, ते बाबा एवढे छान कथा करायचे ना, अगदी असे शांततेने कथा करायचे ते अगदी. आता हे पण करतात, पण त्यांच्यासारखे नाही वाटत आम्हाला. त्यांचा मुलगा जो करतो ना, ते मला नाही वाटत असं. ते बाबा खूपच छान कथा सांगायचे आणि अगदी शांततेने, अगदी 3-4 तास लागले तरी ते करायचे आणि स्वतः मांडणी पण ते करायचे, खांबं पण बांधायचे, सर्व ते करायचे. पण आता तर आम्ही आता हे प्रसाद भाजते मी
तर आता इथे आम्ही आधी ड्रायफ्रूट्स काढून घेतले मी तुपामधनं आणि आम्ही सव्वा पावशेराचा प्रसाद भाजला. हे इकडे या साईडला ना ते गुरुजींकरता चहा ठेवते आणि आम्ही स्वयंपाक पण चालू आहे आमचा. या बाजूला आम्ही स्वयंपाक पण तयारी करत होतो, कारण प्रसादानंतर लगेच मग स्वयंपाक करायची तयारी करायची होती. तर हे आम्ही सव्वा पावशेराचा घेतला, कारण कोणालाही आम्ही जास्त बोलवलं नव्हतं प्रसादाला, घराच्या घरातच करत होतो, म्हणून असं प्रसाद भाजून घेतला. तर आता हे प्रसाद भाजतोय बघा आम्ही, आणि सव्वा पावशेराचा प्रसाद घेतला आहे, तेवढंच तूप घेतलं आहे आणि तेवढीच साखर पण घेतली आहे आम्ही, आणि दूध पण घेतलं आहे. म्हणजे दूध दुपटीने घेतलं आणि रवा साखर तूप सेम मात्रामध्ये घेतलं ते. आणि आता बघा हा मी प्रसाद भाजते. इकडे हे गुरुजींची चहा होते, तिथे दूध ठेवलं आहे प्रसादामध्ये टाकायला, गरम करायला. आणि अजून जेवण बनवायची तयारी नाही केली आहे, म्हणजे तयारी करून ठेवली आहे सर्व, फक्त अजून सुरुवात नाही केली आहे. म्हटलं आधी सगळ्यात आधी प्रसाद भाजतो, मग प्रसाद झाल्यावरती मग पुढचं करूया. आता हे बघा, तर हे आता प्रसाद भाजणं चालू आहे. थोडं छान असं तुपामध्ये आधी रवा खूप भाजून घ्यावा लागतो प्रसादाला, आणि जोपर्यंत छान असं त्याचा कलर चेंज होत नाही. किंवा ही चहा होते बघा, इकडे चहा उकडतो आहे, इथे दूध ठेवलेलं आहे गरम करायला, आणि हा रवा भाजला जातो आहे. तर हा रव्यामधनं छान असा सुगंध येत नाही ना रवा भाजण्याचा, तोपर्यंत छान याला भाजून घेतलं. कारण रव्यामध्ये हे जेव्हा रवा भाजतो ना तेव्हा छान वास सुटला पाहिजे त्याचा, मग रवा असं वाटतं भाजला आहे म्हणून, पूर्ण भाजला गेला म्हणूनच. तर आता इथे सर्व चालू आहे बघा, एकाच करते. आणि एका बाजूला हे बघा भाजीची तयारी होते. इथे आम्ही डाळ लावली आहे कुकरमध्ये, कणिक मळून ठेवली आहे, आणि ती भाजीचा मसाला काढते. आम्हाला पनीरची भाजी बनवायची आहे, तर त्याकरता ती मसाला काढते तिथे. ते कुकरमध्ये डाळ झाली आहे, कणिक मळून झाली आहे, आणि या बाजूला ती मसाला काढते. आता आम्ही पनीरची भाजी बनवूया. आणि इथे मी प्रसाद भाजते, आणि माझी मुलगी पूजेला बसली आहे, आणि मुलगा तिथे बसलेला आहे. बघा मसाल्याची तयारी चालली आहे आमची, पनीरची भाजी बनवायची म्हणून पनीर बनते. आणि ही इथे पूजा पण चालू आहे या साईडला. सर्व कामं चाललेत, सकाळी सकाळी घाई सगळ्याची गोष्टीची. आता बघा हे रवा भाजून झाला, आता यात दूध टाकतो आहे आम्ही, म्हणजे त्या दुप्पटीने दूध टाकतो आहे आम्ही. हे बघा फार उकळी येतं, वरती कडक छान तापवलं होतं दूध आम्ही, कारण रवा मग फुलतो ना छान प्रसादाचा, म्हणून मग त्यामध्ये छान कडक दूध तापवून घेतलं. आणि हा प्रसाद भाजणं चालूच आहे इकडच्या इकडे. छान फुलला बघा तो. दूध त्यात आणखी टाकते मी, जितकं आम्ही काढलं होतं मापाने तितकं दूध टाकून दिलं आता. आणि छान आता भाजला गेला रवा पण दुधामध्ये. हा आता छान होईल, मऊ होईल, मग त्यात मी साखर घालणार त्याच्यावर. एवढं थोडं हे असतं ते. हे बघा हे दूध पण टाकून झालं आता यामध्ये. हे आमचे थोडे जरा जास्त भाजून होऊन गेले होते बदाम, आणि ते पण आता टाकतो आम्ही त्यावरनं. ते पण आपण भाजल्यानंतर दुधामध्ये छान मऊ झाला आता रवा, आणि त्यामध्ये आता ड्रायफ्रूट टाकतो, आणि त्यानंतर साखर घालूया. दूध थोडं कमी होतं म्हणून परत आम्ही थोडं दूध ठेवलं. मी हे ड्रायफ्रूट्सला ना असंच फोडून घेतले आपल्या याच्याने, छोट्या याच्याने, कारण ते चुरा करण्यापेक्षा असे मी हे करून घेतले. आणि ही आता पनीर कापते, कारण पनीरची भाजी करायची आहे मला, म्हणून ह्या बाजूला पनीरचा मसाला पण झाला रेडी करून, आणि पनीर कापलं जाते. आता पनीर तळून घेऊ आधी तेलामध्ये छान, आणि त्यानंतर मग पनीरची भाजी. मसाला पण वाटून झालेला आहे आमचा, आणि पनीर पण कापून झालं आहे. कारण आम्हीच फक्त जेवायला होतो, आम्ही चौघंजणं, आणि ते 3 जणं आमचे, माझी वहिनी आणि ते 2 मुलं बस. भाऊ पण नव्हता, भाऊ पण पुण्याला गेलेला होता, म्हणून आम्ही जास्त लोकांचं काही जेवण पण नव्हतं आणि काही नव्हतं. हे थोडं दूध कमी होतं म्हणून मी परत थोडं दूध घातलं, कारण त्या रव्यामध्ये दूध बसत होतं, म्हणून मी परत दूध घातलं थोडं गरम करून. आणि आता हे झालं, आता छान झाला तो, मऊ झाला. आणि त्यामध्ये आता आम्ही साखर घालूया. साखर घातली का आमचा प्रसाद रेडी होऊन जाणार अगदी. हे बघा भरपूर दूध झालं त्यामध्ये, कारण तो फुलला रवा खूप छान होता, रवा पण छान होता, आणि भाजला गेला, आणि आता छान ते मऊ झाला अगदी दूध घालून अगदी. आणि प्रसाद कसा ना
छान मऊ पाहिजे किंवा त्याला तूप सुटलं पाहिजे असं प्रसादाला, म्हणून त्याकरता तूप दूध आणि साखर. आता ही बघा, ही साखर घालतो आहे त्यामध्ये, कारण ते झालं दुधामध्ये छान मऊ झाला आणि साखर घातली. प्रसाद थोडा गोड लागतो म्हणून आम्ही साखर बरोबरीची घेतली, म्हणजे जितका रवा घेतला होता तितकी साखर पण घेतली, त्याच मापाची दूध पण घेतलं, त्याच मापाचा रवा पण घेतला, त्याच मापाचं तूप पण घेतलं. आणि आता ह्या बाजूला बघा ही पनीर तळते. म्हणजे सगळे कामं चालले आहेत एका मागे एक, कारण घाई होती ना परत, आणि ते गुरुजींना जास्त घाई होती, म्हणून ह्या बाजूला मी प्रसाद भाजते, ह्या बाजूला ती भाजीची तयारी करते आणि पनीर तळते. बाकी कणिक मळली आमची, वरण पण झालं आहे आणि फक्त भात गरम लावणार आणि भाजी झाली का पुऱ्या काढणार आम्ही. गरम गरम जेवायला बसणार तेव्हा तोपर्यंत इकडे कथा, आपली पोथी पण पूर्ण वाचल्या जातील. सत्यनारायणच्या कथा पूर्ण 5 कथा असतात त्यांच्या, त्या पूर्ण होतील आणि आरती वगैरे झाली का मग आम्ही नैवेद्य आधी प्रसाद दाखवल्यानंतर मग डायरेक्ट आम्ही नैवेद्य दाखवलं का जेवायला बसू. कारण आमचे गुरुजी पण जेवण करून जाणार होते. आम्ही त्यांना जेवणाचं पण सांगितलं होतं, ते तसे जेवत नाही. आम्ही त्यांना कधी पण सीधा आटा देतो रोज, म्हणजे नेहमी दरवर्षी, पण ह्या वर्षी मी त्यांना म्हटलं तुम्ही जेवायच्या वेळेसच इतकं उशीर होणार आहे म्हणून जेवून जा. ही बघा आता पूजा पण मांडून झाली आहे इथे गुरुजींची, आणि ते मांडतात पण आहे. मध्ये बघा बाळकृष्ण ठेवले, मागे विष्णूचं सत्यनारायणाचा फोटो ठेवला आहे, आणि आता हे पानं लावतात आहे ते आपले 5 पानं ते लावतात ना, ते मध्ये त्यांनी ते ग्रहांचे पण सुपाऱ्या ठेवल्या, त्यामध्ये तांदूळ टाकले, पानं ठेवली आपली आंब्याची पानं. आता ही पानं ठेवली, नागवेलीची पानं ठेवली, त्यावरती सगळं ठेवलं त्यांनी, आपलं बदाम, खारीक, खोबरं, सुपारी, हळकुंड सर्व मांडलं त्यांनी. आता हे गणपती पण मांडले आणि वरती बाळकृष्ण पण ठेवले कळसच्या वरती. जशी आपली सत्यनारायणाची पूजा मांडतात ना, अगदी तशीच त्यांनी व्यवस्थित पूजा मांडली गुरुजींनी. तोपर्यंत आमचा प्रसाद पण तिथे भाजून होऊन गेला होता, स्वयंपाक पण आमचा भरपूर झाला होता. म्हणजे भाजी झाली होती, डाळ झाली होती, कणिक मळून झाली होती. आणि ही बघा फळं पण ठेवून झाले त्यांचे, म्हणजे पूर्ण पूजा मांडून झाली. 2 नारळ त्यांनी बाजूला ठेवली, ते सांगत जायचे काय काय ठेवायचे ते, आणि सगळं त्यांनी पूजा अगदी व्यवस्थित मांडून झाली. आता ही संपूर्ण पूजा त्यांची मांडून झाली. स्वस्तिन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति पूर्वा विश्ववेदा स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. 3 पाणी आहे. केशवाय आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. चौथ्यांदा सगळ्यांना सोडून द्यायचं आहे. ओम असं ओम गोविंदाय नमः. पुन्हा 3 वेळा प्यायचा आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. सहस्रार्थ सोडून द्यायचं आहे. ओम गोविंदाय नमः. हात जोडून नमस्कार करत आहे. ओम विष्णवे नमः, मधुसूदन नमः, त्रिविक्रम नमः, वामन नमः, श्री धनविजय नमः, पद्मनाभ नमः, रामवरदंगर नमः, वासुदेव नमः, प्रद्युम्न नमः, आलोरित नमः, पुरुषोत्तम नमः, अदक्षिणाथ जनार्दन नमः, उपेन्द्राय नमः, हरे श्रीकृष्णाय परमात्मने नमः. प्राणं करते प्रणवस्य परब्रह्म श्री परमात्मा देवा देवी का छंदः प्राणायामे विनियोगः. सर्व मोठ्याने नमस्कार पण बसायचा आहे. स्वस्तिन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नपूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम द्योः शांति अंतरिक्ष शांति पृथ्वी शांतिरापः शांतिरोपदय शांति वनस्पतय शांति विश्वदेव शांति ब्रह्मा शांति सर्वभू शांति शांतिरेव शांति समा शांतिरेवि. ओम शांति शांति शांतिर्भवतु.
भवतु कापूस मारायचं काही बरोबर वाटत नाही. वार्षिकाचं बरोबर आहे. तेवढं पाणी प्या. केशवाय आचम्यं केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. सराधा सोडून देतात गोविंदाय नमः. हा दुर्नमस्कार विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमो नमः. आता आपण अक्षरा पकडून ठेवायच्या मनामध्ये गणपती ध्यान करायचं आहे. विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती परमार्थ सर्व कार्यात सिद्धी अभिप्राय सिद्ध्यते पूजितो या सुरासुरे सर्व विघ्न तस्मै श्री गणाधिपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्रीमन्महागणाधिपते अक्षदान समर्पयामि. नमस्कार तुमचा आहे. प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामि. तो पण देवाचा औषधी भेट दे देवाचा. आज तुझे तिथे पाठी उलटण्याची थोडी माहिती मनामध्ये गणपती कुलदेवता ग्रामदेवता शंकर भगवान विष्णू भगवान सर्व देवांची मंदिरात आहे. श्री गणेशाय नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. प्रधानदेवताभ्यो नमः. आदित्यदेवताभ्यो नमः. उमामहेश्वर देवताभ्यो नमः. लक्ष्मीनारायण देवताभ्यो नमः. माता पितृ चरण कमले देवताभ्यो नमः. दीर्घमस्तु सर्वोपचारार्थे गंधाक्षदा पुष्पं समर्पयामि. नमस्कार प्रजा प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामि. कुलदेवी आपली तिकडच्या नारळाचे 2 चमचे पाणी व्हायचं आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री कुलदेवताभ्यो नमः. आई एकविरा माते की जय. सर्व उपचारार्थे गंधाक्षदा पुष्पं समर्पयामि. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि. बेलपत्र द्यायचं पाठी विजयलक्ष्मी बेलपत्राचा पालखं व्हायचे देव आहे. हां आणि महादेवाचं स्मरण खंडर आहेत का आपल्याकडे? हो खंडर आहेत ना. खंडराचं स्मरण करा. महादेवाचं स्मरण करा. पालखं व्हायचं. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनात् मृत्युर्मोक्षीय यमामृतात्. नमः पार्वते हर हर महादेव. येळकोट जय मला सदानंदाचा येळकोट. सर्व उपचाराचे बिल्वपत्रं समर्पयामि. हातामध्ये अक्षर बघून ठेवायच्या. मनामध्ये आपल्या गुरुचं स्मरण करायचं आहे. दत्ताचं स्मरण करायचं आहे. स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज साईनाथाचं स्मरण करायचं आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री साईनाथ महाराज की जय. पाचवी लोक होऊन द्या. अक्षदान समर्पयामि. पुन्हा हातामध्ये अक्षर बघून मनामध्ये भजन बोलते स्मरण करायचे. श्रीरामाचे स्मरण करत आहे. मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानुर्यूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सियावर रामचंद्र की जय. पवन पुत्र हनुमान की जय. उपचारार्थे अक्षदान समर्पयामि. गायत्री म्हणतो त्यानंतर ओम सूर्याय नमः. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सर्व उपचारार्थे गंधाक्षरा पुष्पं समर्पयामि. नमस्कार प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामि. या जमिनीला हात लावायचा. या वाक्याचं स्मरण करायचं आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे वाक्कृताग्रमः. सर्व उपचारार्थे
विष्णवे नमः विष्णु श्रीमद्भगवत महापुरुष विष्णु प्रथम आद्य ब्राह्मण दिव्य पराजय श्री श्वेतवारा कंठ दैवस्व तमंतर अष्टमे कलियुग प्रथम चरण भरतवर्ष भक्तरंडे जंबूजी पेटंडकार ने गोतावतर या गोतावर दक्षिण दिशाळे वाणीकडे 1948 पराभव संवत्सर दक्षिणायन वर्ष ऋतू श्रावण मासे अष्टमी शुक्ल पक्षे अक्षदान समर्पयामि तो जो तांबे आहे त्याच्यावरती असं लेफ्ट हँड ठेवायचा आणि त्याच्यावर राईट हँड ठेवायचा आहे गंगेचं स्मरण करायचं आहे गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती सिंधु कावेरी जलेस्मिन् दिवा लावून घ्यायचा आहे त्यासाठी ठेवा म्हणजे तो राहील ते पूर्ण ताटून घ्या गंधाक्षर फुलवा सर्वोपचारार्थे गंधाक्षरा पुष्पम समर्पयामि नमस्कार करून घ्या प्रार्थनापूर्वक नमस्कार समर्पयामि शंखामध्ये दोन चमचे पाणी व्हायचं आहे ओम जप करत आहे धरणी गर्भ सबुत विद्युत कांती समप्रभा कुमार शक्ती हंसाच्या मंगलप्रमा भौमा नमा भौम आवयामि स्थापयामि बोधा नामाचा जप करायचा आहे प्रणकालिका श्याम रूपेण प्रतिबुद्धम सौम्य गुणपत बुध प्रणमाम्य बोधानमा बोध आवयामि स्थापयामि बृहस्पती नामाचा जप करायचा आहे देवानांचे ऋषीनांचे गुरु कांचन सन्निभम बुद्धिबुद्धम तुल्यकुशम तम नमामि बृहस्पती आवयामि स्थापयामि शुक्र नामाचा जप करायचा आहे हेमकुंदम रणं दैत्यानां परम गुरु सर्वशास्त्र प्रक्त भार्गव प्रणव भार्गव नमः आवयामि स्थापयामि शनेश्वर नामाचा जप करायचा आहे निलंजन समाभा सर्वपुत्र यवार्जम छाया मार्कनेश्वर आवयामि स्थापयामि राहवे नामाचा जप करायचा आहे अर्धकायम महावीर्यम चंद्रादित्य विमर्दन शिविका गर्भसमुद्रम राहू प्रणमाम्य नमः आवयामि स्थापयामि केतु नामाचा जप करायचा आहे पलाश पुष्प संकाशम तारकाग्रमसकम रौद्र ध्वजम घोरत केतु प्रणमाम केतु नमः आवयामि स्थापयामि आदित्यग्नदेवताभ्यो नमः सर्व उपचारार्थे गंधाक्षदा पुष्पम मध्ये होऊन द्या समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कार समर्पयामि विष्णु महेश्वरम अनेक रूप दैत्यान्दम तम नमामि पुरुषोत्तमम् ओम विश्वस्मै नमः ओम विष्णवे नमः ओम वषट्काराय नमः ओम भूतभवे नमः ओम भूतकृते नमः ओम भूतभृते नमः ओम भावाय नमः ओम भूतात्मने नमः ओम भूतभावनाय नमः ओम पूतात्मने नमः ओम परमात्मने नमः ओम मुक्तांना परमाये गते नमः ओम अव्ययाय नमः ओम पुरुषाय नमः ओम साक्षिणे नमः ओम क्षेत्रज्ञाय नमः ओम अक्षराय नमः ओम योगाय नमः ओम योगविंदा नेत्रे नमः ओम प्रधान पुरुषेश्वराय नमः ओम नासुपूषे नमः ओम श्रीमते नमः ओम केशवाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम सर्वाय नमः ओम शर्वाय नमः ओम शिवाय नमः ओम स्थानवे नमः ओम भूतादे नमः ओम निधये अव्ययाय नमः ओम पुरुषाय नमः ओम संभवाय नमः ओम भावनाय नमः ओम भद्रे नमः ओम प्रभवाय नमः ओम प्रभवे नमः ओम ईश्वराय नमः ओम स्वयंभुवे नमः ओम शंभवे नमः ओम आदित्याय नमः ओम पुष्कराक्षाय नमः ओम महास्वनाय नमः ओम अनादिनाय नमः ओम धात्रे ओम स्थविष्ठाय नमः ओम स्थविरा ध्रुवाय नमः ओम अग्रयाय नमः ओम शाश्वताय नमः ओम कृष्णाय नमः ओम लोहिताक्षाय नमः ओम
वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने श्री सत्यांचे पूजन करीत असले दिसले, परंतु राजा पुढे गेला नाही व त्याने सत्यप्रमाणे नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा त्या गवळणी राजा पुढे श्री सत्यांचा प्रसाद आणून ठेवला. नंतर त्या गवळणी आपापल्या बांधवासह मित्रासह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला. पण राजाने प्रसादाचा अवहेर केल्याने तो फार दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे, धनधान्य, संपत्ती सर्व नाश पावली. ही सत्यांची अकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्यांजवळ गेला. तो भक्तिवंत अंतकरणाने त्याने सत्याचे पूजन केले. त्यामुळे अंगद राजा धन, पुत्र व ऐश्वर्य यांनी संपन्न झाला. या लोकात सुखी होऊन शेवटी सत्यनारायण पुरात गेला. जो कोणी अति दुर्लभ असे सत्यांचे व्रत करतो व फलदायक कथा भक्ती भावने ऐकतो त्याला श्री सत्यांच्या प्रसादाने धनधान्य वगैरे वस्तूंचा लाभ होतो. दरिद्राला धन मिळते. बंधन असेल तो बंधनातून मुक्त होतो. भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो. या संशयानेही त्याला इच्छिलेले सर्व फळ मिळते. त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो. मुनी हो, असे सत्याने तुम्हाला सांगितले. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. विशेष करून कलियुगात श्री सत्यांची पूजा फल देणारे आहे. या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतात, कोणी ईश म्हणतात, तर कोणी सत्यनारायण म्हणतात. याचे जो नित्य पठण करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे श्री सत्यांच्या प्रसादाने नाहीशी होतात. यात काही शंका नाही. हरिये नमः, हरिये नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पूर्णहम नमस्कार करून घ्यायचा आहे. प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामी. दोन्ही मूर्त्या स्वच्छ धुवायच्या आहेत, पुसून जागेवर ठेवायच्या आहेत. गुरु तदस यज्ञ पद्मशूद्र अजाता चंद्रमा मनसात चक्षु सूर्य अजाता मुखाद इंद्रश्च अग्निश प्राणाद वायु रोजात नाभ्य आत चंद्र शिशी स्मृत समर्थत पद्म भूमि श्रोत्रात लोका दधातु. ओम शांती शांताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. प्रधान देवताभ्यो नमः. आदिचंद्र देवताभ्यो नमः. उमामहेश्वर देवताभ्यो नमः. लक्ष्मीनारायण देवताभ्यो नमः. माता पितृ चरण कमले देवताभ्यो नमः. दीर्घनमस्ते सर्वोपचारार्थे गंधाक्षदा पुष्पम समर्पयामि. नमस्कार करण्याच्या प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामि. कुलदेवी आपली एकविरा आहे ना. तिकडच्या नारळाचे 2 चमचे पाणी व्हायचं आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री कुलदेवताभ्यो नमः. आई एकविरा माते की जय. सर्व उपचारार्थे मोरया महाराज की जय. साधुकर्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा दयाची रांजे सुंदर सिंदुराची मंगलमूर्ती योगी मंगलमूर्ती गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केसरा हिरे ललिता मुकुट शोभा शोभरा पोरे चरिता दरिया जय देव जय देव जय
मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति प्रसाद पुत्रने पाती भेटीला नवती गेली शोभतु होताती तयाती भवका भोगाली अंग जोडलायाती या परिसुखती आली भूतवाचा पुत्र
तर मैत्रिणींनो बघा, आता ही संपूर्ण कथा झाली सत्यनारायणाची. तुम्हाला पूर्ण मांडणी दाखवली, पूजा दाखवली, गुरुजींनी जे जे सगळे मंत्रोपचार केले ते सर्व तुम्हाला दाखवले. मग परत कथा पण झाली, पूर्ण कथा 5 कथा सांगितल्या त्यांनी, त्या पण झाल्या पूर्ण. आणि शेवट आरती झाली. आणि आता आरतीनंतर सर्व पूजा आवरली आमची. आणि आता संपलं आमचं सत्यनारायणाची कथा पूर्ण झाली. नैवेद्य पण दाखवून झाला, सर्व झालं आता. तर मैत्रिणीनं असा हा आम्ही वाढदिवस साजरा केला माझ्या मुलीचा. कारण सकाळी आम्ही हे सर्व केलं आणि कथा केली, जेवणं झाली, त्यानंतर आमची जेवणं झाली, नैवेद्य दाखवून झाला, जेवणं वगैरे झाली सगळ्यांची. आणि मग त्यानंतर आहे ना आम्ही संध्याकाळी तिचं केक काढून वाढदिवस साजरा केला. हे जेवणं झाली बघा. आम्ही गुरुजी पण जेवले आमच्याकडे. ते कधी जेवत नाही, पण आम्ही ह्यावेळेस त्यांना खूप आग्रह केला ते जेवले, तरी ते कधी जेवत नाही. आणि मैत्रिणींनो, आता हा आमचा पूर्ण आजचा सकाळचा कार्यक्रम आवरला. आणि तुम्हाला ना दुसरा पार्ट जो आहे ना वाढदिवसाचा, आम्ही जो केक आणून कापला तो आम्ही दुसऱ्या भागामध्ये दाखवणार. पण तुम्ही नक्की व्हिडिओ बघा, आमचे मागचे पण व्हिडिओ बघा, हा पण व्हिडिओ बघा. आणि आता जो पुढे व्हिडिओ टाकणार आहे ना आम्ही, जो वाढदिवसाचा सेलिब्रेट केला आहे, संध्याकाळी आम्ही केक आणून तिचा केक कापून वाढदिवस साजरा केला. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल.